आजच्या सत्रामध्ये 16 क्रमांकाचा वृद्धाचार आपण श्रवण करणार आहोत। कवीश्वरा हरगर्व भटा उदग्रहणिके कवीश्वरी आणोबास प्रकाशने। कवीश्वरबास आणि हरगर्व भट यांच्यामध्ये उदग्रहणिके म्हणजे त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि मग कवीश्वरबासांनी आणोबास प्रकाशने म्हणजे आणोबासांबद्दल त्यांना माहिती दिलेली आहे। हरगर्वते विद्वांस हरगर्व भट्ट जे आहेत ते अन्य राटीचे विद्वान व्यक्ती होते। एक म्हणती राक्षस भुवनीचे, एका मताने ते राक्षस भुवन या ठिकाणचे होते, त्यांचं जे गाव आहे ते। एको दिस ते कवीश्वरबासासी भेट दे, आणि एक दिवशी कवीश्वरबास आणि त्यांची भेट झाली। आता कवीश्वरबास हे कर्मराटीचे विद्वान तर होतेच, परंतु आता दैवराटीत आल्यानंतर इथलं सुद्धा शास्त्र त्यांनी अवगत केलेलं आहे आणि इथलीही विद्वत्ता त्यांची चांगली आहे। अशा प्रकारे त्यांच्याबद्दल विद्वानांना काहीतरी माहिती असतेच, आणि म्हणून हरगर्व भट जे आहेत ते चर्चक आहेत, जिज्ञासक आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना कवीश्वरबासांबद्दल कळलं असेल की अशी अशी कोणी व्यक्ती आहे, आणि मग आपण सहजपणे चर्चा करू शकतो की काय असं वेगळेपणा आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या शास्त्रामध्ये असं काय वेगळेपणा आहे। म्हणून ते एकदा कवीश्वरबासांना भेटले। थोरी उघाणी झाली, थोरी उघाणी केली म्हणजे दोन शास्त्र जाणणारे जे लोक आहेत, म्हणजे कर्मराटीचं एक शास्त्र जाणतात किंवा दैवराटीचं जाणतात, हे दोघं जण जेव्हा भेटतात तेव्हा चर्चा होते। जर का दोनही व्यक्ती कर्मराटीचेच असतील पण शास्त्र जाणते आहेत तरी त्यांच्यामध्ये चर्चाच होईल। दोन जर का व्यक्ती दैवराटीचे आहेत आणि शास्त्र जाणणारे आहेत तरी त्यांच्यामध्ये चर्चाच होईल। जे ज्या क्षेत्रातले तज्ञ आहेत ते दोन लोक जर का भेटले तर त्यांच्यामध्ये त्याविषयी चर्चा झाल्याशिवाय राहत नाही। जे आपल्याला जे स्वामींनी सांगितले की एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाठ जाय, तो कधी जातो? तुम्ही फळ देऊन भेटले, दक्षिणा लावली, ह्याच्याने जातो का पाठ? नाही, ही तर सुरुवात आहे, म्हणजे भेटीचा तो भाग आहे। परंतु जर का तुम्ही जे कोणी तुम्हाला भेटलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही काहीतरी शास्त्र चर्चा जर का केली, पूस प्रश्न काही केले, काही लीळेचं निरूपणाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना विनंती केली, किंवा तुमच्यापेक्षा जर का नवखे कोणी आहेत त्यांना तुम्ही काहीतरी धार्मिक मार्गदर्शन तुम्ही जर का केलं आणि धर्मचर्चा त्या ठिकाणी घडवून आणली, सेवादास्य जे आहे ईश्वर विहित सेवादास्यासारखं सेवादास्य जर का त्या ठिकाणी आपण घडवून आणलं तर मग हे भेटल्याचा पाठ जाय, म्हणजे त्या ठिकाणी ईश्वरदायक विधीच घडले पाहिजे तरच परमेश्वराचं अवस्थान त्या ठिकाणी प्राप्त होत असतं। आणि म्हणजे जर का आपण भेटलो आणि आपल्यामध्ये इतर गप्पाच झाल्या, शास्त्र चर्चा झालीच नाही, देव आठवण्याचा विधी झालाच नाही, तर परमेश्वर भेटीसारखी योग्यता एकदम तशी होणार नाही आहे। परंतु भेटीचा जो काही भाग आहे, परमेश्वर भेटल्यानंतर काय करतात, मूळ सृष्टीला सर्वात पहिले प्रथम आपल्याला देव भेटले त्यांनी काय केलं, ज्ञान दिलं आपल्याला। परत दुसऱ्या मूळ सृष्टीला परत देव भेटले ज्ञानच दिलं। तिसऱ्या मूळ सृष्टीला परत देव भेटले आणि परत आपल्याला ज्ञानच दिलं। परंतु आपली विशेषता अशी आहे की प्रत्यक्ष श्रीमुखे परमेश्वराने ज्ञान दिलं तरी सुद्धा तिन्ही वेळेला तिन्ही मूळ सृष्ट्यांमध्ये आपण धर्मवार्ता न करता अन्य वार्ताच केली। अन्य वार्तेची परंपरा आपली तिथून सुरू आहे। आपण जे ऐकतो त्याबद्दल आपण कधीच काही बोलत नाही, म्हणजे धार्मिक गोष्टींविषयी बरं का,
एरवी इतर जे विषय आहेत त्या विषयावर आपण तासनतास बोलू शकतो, कुठलाही विषय घ्या त्या विषयावर आपण खूप वेळा बोलू शकतो कुठलीही तयारी न करता. जर का आपल्याला सांगितलं स्वामींची एक लीळा सांगा बरं, नाही बाबा आपली तयारी नाही. पण इतर गोष्टींविषयी तर आपण बोलतोय, म्हणजे आपल्या बोलायचा सराव आहे. फक्त अन्य वार्ता बोलायचा सराव आहे, तो आत्ता नाही लागला, तो मूळ सृष्टीपासून तो सुरू आहे. त्या एका मूळ सृष्टीला जरी आपण धर्मवार्ता केली असती तर आपण इथे नसतो, आपण ईश्वर प्राप्तीला तिकडच्या तिकडेच आपण जाता आला असता आपल्याला. परंतु तिथे सुद्धा आपण अन्य वार्ताच केली, आणि म्हणून ईश्वर भेटीचा जो योग आहे, अवसर काळ आपण ठेवतो, मंगल काळ आपण तो होतो, अवसर काळ आपण ठेवतो, आणि तो अवसर काळ मंगल काळ झाला पाहिजे, हा दुसरा टप्पा आहे. आपण अवसर ठेवला, निरूपणाचा ठेवला वगैरे, पण तो मंगल काळ कसा होतो, प्रसन्नता त्याच्यामध्ये कशी निर्माण होईल. खूप असं धूप वगैरे लावल्याने होईल का? असं धूर धूर केला की आपल्याला वाटतं आता छान वाटतंय बरं का. खूपसे दिवे लावले आपले की आपल्याला छान वाटतं, आपल्याला तो मंगल काळ वाटतो. आपण खूप काही फुलांच्या रांगोळ्या वगैरे काढल्या, हे केलं ते केलं, खूप मोठा विडा अवसर वाहिला आपण, आणि मग आपल्याला वाटतं आता मंगल काळ झाला बरं का. नाही, तसं नाही आहे. त्या ठिकाणी धर्मवार्ता झालीच पाहिजे, तरच तो मंगल काळ होणार आहे. आपल्याकडे अधिकरणं येतात तर तो मंगल काळ होतो. अवसर काळ आपण ठेवला आणि तो मंगल काळ होतो. का होतो? कारण की ते अधिकरण आहेत ते देव आठवत असतात, म्हणजे आपल्या घरी येऊन ते देव आठवतात आणि ते सहज विचारतात कसं काय असतं तुमचं दिवसभराचं दिनचर्या, स्मरण करता की नाही, लीळाचरित्र वाचता की नाही, आणि मग त्यावर ते मार्गदर्शन करतात. म्हणजे धर्मचर्चा होते त्याच्यामध्ये. हे काय आहे? तो मंगल काळ तेव्हाच होतो. आपल्या घरामध्ये धर्मवार्ता घडवून आणा, आपल्या घरामध्ये लीळाचरित्र वाचा, स्मरण करा, जेणेकरून देवाची कृपा दृष्टी आपल्या घरावर येईल. असतं ना, तुमच्या अकाउंटला थोडे पैसे कमी जास्त झाले की लगेच ते इन्कम टॅक्स वाल्यांची लगेच नजर येते की नाही. ते काही अकाउंट बघायला येत नाही, परंतु त्यांना त्या हालचाली लगेच कळतात, त्यांच्या खात्यामध्ये अधिक रक्कम आलेली आहे. तशा प्रकारे परमेश्वराची कृपा दृष्टी आणि परमेश्वराची दृष्टी, एकतर परमेश्वराची दृष्टीच येईल आपल्याकडे, कृपा दृष्टी येणार नाही. आम्हाला परमेश्वराची दृष्टी नाही पाहिजे, कृपा दृष्टी पाहिजे. कृपा दृष्टी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही काहीतरी धर्म कार्य करता. आई वडील प्रसन्न तेव्हाच होतात मुलावर, जेव्हा तो अभ्यास करत असतो, तेव्हा त्यांना मनातनं खूप बरं वाटत असतं बरं का. हे काय आहे? ही अशा प्रकारची धर्मवार्ता जर का आपण आपल्या घरामध्ये, आपण आपल्या अंतःकरणामध्ये घडवून आणायची आहे. समजा आपण घरी नाही आहोत तर आपण आपल्या अंतःकरणामध्ये ती धर्मवार्ता घडवून आणू शकतो. सतत ईश्वराचं चिंतन, स्मरण इत्यादी गोष्टी. एकाने मला विचारलं की मी आता नोकरीमध्ये माझा वेळ भरपूर जातो, आणि आता कळायला लागल्यापासून हे लक्षात आलं की आपण घरी कमी राहत असल्यामुळे धर्मवार्ता ऐकायची असेल तर मग तो वेळ कुठला द्यायचा. घरी आल्यानंतर परत थकलेला असतो माणूस वगैरे, आणि कामातला जो वेळ आहे तो बऱ्यापैकी थोडासा मोकळा मिळतो मला मध्ये मध्ये, तर मी तिथे ते ऐकलं तर चालेल का? आता मी काय सांगू त्यांना? ऐकायचं नाही, घरीच बसून ऐकायचं, मांडी घालूनच ऐकायचं. त्यांना म्हटलं ऐका तुम्ही. ते म्हटले मला तुमच्याकडनं हेच उत्तर अपेक्षित होतं की माझा तो तिथला वेळ जो आहे तो कुठल्या कधी कधी पूर्ण रिकामा निघून जातो, काम नसतं काही. त्या वेळात मी काय करू? धर्मवार्ता तुम्हाला जिथे जिथे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आहे तेव्हा तेव्हा ती धर्मवार्ता ऐका. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की अष्टोप्रहर स्मरण, स्मरण अनुस्मरण सकृत स्मरण. इथे देवाला अष्टोप्रहर स्मरण अपेक्षित आहे. नंतर 6, आम्ही म्हटलं आम्हाला अष्टोप्रहर जमत नाही, मग 6 प्रहर करा. आम्ही म्हटलं 6 प्रहर जमत नाही, मग सांगितलं 4 प्रहर करा. आम्ही म्हटलं आम्हाला ते पण जमत नाही, स्वामी म्हणतात की 1 प्रहर तरी स्मरण झालंच पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी मग नको पाहिजे. मग तुम्ही म्हटलं आम्हाला 3 तासही वेळ मिळत नाही, तर मग आता मग उद्धरण तुमचं अवघड आहे.
म्हणजे त्याच्यापेक्षा कमी वेळ देवाला अपेक्षित नाही. कमीत कमी दिवसातले 3 तास तरी 24 तासामधले आपल्याला लेखी लावता आलं पाहिजे बरं का. 3 तास स्मरण नाही करायचं, 3 तास लेखी लावायचे आहेत. म्हणजे स्मरण परत आपल्याला 24 तास करावं लागणार आहे. तर त्यातला अर्धा तास 15 मिनिटच लेखी लागणार आहेत, कारण की आपल्या स्मरणामध्ये विचलितता भरपूर आहे. हे सर्व काय आहे? हे आपले अंतःकरणात देव आणण्याचा विधी आहे, हृदयगाम्य करण्याचा विधी आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी उपस्थित होता त्या त्या ठिकाणी जर का तुम्ही काहीतरी धर्मवार्ता केली तर हे भेटल्यासारखे आहे, म्हणजे परमेश्वर भेटल्यासारखं आहे. हे भेटल्याचा पाडच आहे. आता काय देव प्रत्यक्ष ईश्वर अवताराची श्रीमूर्ती आपल्या समोर येणार नाहीये. तुम्ही म्हटले की आम्हाला आभास झाला, हे झालं. आमचे स्वामी भट्टोबासांना सांगतात आता तुम्हाला नव्या संबंध, आता तुम्हाला भेट नाही. तुम्हाला जे सांगितलं ते करा. पुन्हा संबंधी आता आमचे स्वामी त्यांना भेट देणार आहे, किंवा ते जेव्हा देवदर्शनाला जातील तेव्हा आमचे स्वामी स्वतः येणार आहेत त्यांना घ्यायला. परंतु तोपर्यंत आम्हाला काय करायची? ती धर्मवार्ता घडवून आणायची आहे. ती शास्त्र चर्चा जी आहे ती घडवून आणायची आहे. आणि त्यातनं परस्परे जे काही स्वामींनी मथन सांगितलेलं आहे आणि त्यातनं नूतन म्हणजे आजच्या चर्चेतनं मला काय प्राप्त झालं याचं काहीतरी लिखाण तुम्ही केलं पाहिजे. आज चर्चा काय झाली आपली, आज धर्मवार्ता काय झाली ते वहीमध्ये लिहा. आज आम्हाला हा विषय कळाला, त्याची तारीख लिहा, साल लिहा आणि त्याचं एक नोट तुम्ही तयार करा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कधी काय मिळालं आणि जे मिळालं ते आत्ता आपल्या अंतःकरणात आहे का फक्त वहीतच लिहिलेलं आहे, ते आपल्या आचरणात आहे का फक्त विचारातच आहे, याचं सुद्धा आपण तिथे पडताळणी केली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपला धर्म जो आहे, धर्मस्तर जो आहे तो आपल्याला आपल्यामध्ये वाढवायचा आहे. आणि जर का तुम्हाला महानुभाव पंथामध्ये तुमची प्रगती करायची असेल, मोक्षाकडे जाण्याची, तर तुम्हाला ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ज्ञान असलंच पाहिजे आणि ज्ञानासोबत चर्चा असली पाहिजे. ज्ञान जे आहे आपल्याकडे ते चर्चेने उजळतं बरं का. आता मधल्या काळात मी 10 दिवस घरी होतो तर मला थोडासा मळीनत्व आल्यासारखं झालं. मी राहतोय मंदिरातच, परंतु निरूपणाच्या दृष्टीने जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा कमीत कमी 1-1.5 तास एक सत्र चालतं. एक सत्र चालतं 1.5 तास, दुसरं सत्र 1.5 तास, म्हणजे 3 तास धर्मचर्चेमध्ये जातात. ती 3 तास धर्मचर्चा करण्यासाठी मला कमीत कमी दिवसभरात 2 तास तरी पुस्तक वाचन करावं लागतं. 2 तास पुस्तक वाचन, त्याच्यानंतर चिंतन असतं की आता निरूपण आहे बरं का थोड्या वेळाने, आता हा विषय आहे आजचा, कालचा हा विषय झालेला आहे. म्हणजे कितीतरी वेळ त्या धर्मचिंतनात जातो, धर्मवार्तेमध्ये जातो, धर्म वाचनामध्ये जातो. आणि एरवी पण आता कुठे गेल्यानंतर तिथे काही ना काही प्रश्न येतात, म्हणजे तोही वेळ धर्मचर्चेमध्ये जातो. मी जिकडे राहतो तिथे मी राहत नाही, मी इकडे राहतो खेडेगावांमध्ये. का? कारण की ते धर्मचर्चा अधिक प्रमाणामध्ये होते. म्हणजे आपला अधिक वेळ, मी राहतो मुंबईमध्ये, सांगा बरं कुठे राहणं चांगलं? सुखाच्या दृष्टीने मुंबईत राहणं चांगलं आहे, सगळं वस्तू पदार्थ उपलब्ध आहे. मी खेडेगावांमध्ये का फिरतो आहे? कारण की मला तिथल्यापेक्षा इथे धर्मचर्चा जास्त होते. तो भाग एरवीच राजस तामस हिंसक आहे, ते स्वतःचं ठिकाण असून सुद्धा मी ते सोडून बाहेर असतो. कारण की अधिक प्रमाणामध्ये धर्मवार्तेत आपला वेळ आहे, आपलं जीवन आहे ते उपयोगी गेलं पाहिजे, हे त्यामध्ये उद्दिष्ट आहे. आणि जर का मी असं काही दिवस धर्मचर्चा नाही झाली की आम्हाला सुद्धा मळीनत्व येतं बरं का. माझ्या लक्षात येतात. तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही तर मंदिरात राहता, तुम्ही तर साधू आहात, तुम्ही स्मरण करता, स्मरण वगैरे हा विधी चालतोच, पण त्याच्यामध्ये अजून विधींची भर टाकली तर अजून उजळता येते. जेवढी तुम्ही आता तुम्ही जर का एखादा पॅसेज आहे तो झाडून काढला तर तो स्वच्छ होतोच, पण तो पुसला तर अजून स्वच्छ होतो, आणि तो धुवून काढला ब्रशनी वगैरे तर अजून स्वच्छ होतो. म्हणजे जेवढी तुम्ही धर्मचर्चा कराल तेवढी तुमची उजळता वाढत जाते. आणि म्हणून अधिक वेळ तुम्ही घरी जरी असलात, कुठे जायला नाही मिळत, ऐका काहीतरी, वाचा काहीतरी,
किंवा कोणाला तरी फोन करून त्यांच्याशी धर्मचर्चा करा की हा प्रश्न समजला नाही, ही लीळा समजली नाही, हा दृष्टांत म्हणजे इत्यादी प्रकारे तुम्ही तुमची एक जाळी तयार करू शकता, एक समूह तयार करू शकता आणि त्याद्वारे धर्मवार्ता करू शकता। इत्यादी प्रकारे जर का तुम्ही धर्मवार्ता करत असाल तर तुमच्या घरी एरवीच परमेश्वराची कृपा दृष्टी राहणार। तुमच्या अंतःकरणी जर का ती धर्मवार्ता सुरू असेल तर तुमच्यावर परमेश्वराची कृपा दृष्टी सहजच असणार, त्याची वेगळी विनंती करायची गरज नाही। आपण लाईट वापरतो तर त्यांना विनंती करावी लागते का लाईट बिल पाठवा म्हणून? काही विनंती करावी लागते, बरोबर पाठवतात, कारण की ते तुम्ही उपयोगात आणलं। तसं देवाला वेगळ्या विनंत्या करायची गरज नाही, तुम्ही फक्त त्या त्या क्रियेमध्ये बसा। तुम्ही जे जेवता ते शरीराला सांगावं लागतं का याचं रक्त तयार करा म्हणून? नाही, ते शरीराला माहिती, तुम्ही फक्त योग्य आहार घेणं हे तुमचं काम आहे। तसं योग्य विधी तुम्ही केलात की परमेश्वराला काय करायचं हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही। ज्या कमकुवत बाजू आहेत त्यासाठी मात्र देवाला विनंती केली पाहिजे। आमचे स्वामी सांगतात की त्या वानरीच्या दृष्टांतामध्ये की अनुसरती परी जीवे जाणावी, नरक चुकविती परी परमेश्वर जाणती। देवाला काही वेगळं सांगू नका तुम्ही त्या एकदा अनुसरण प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी झालात की आपोआपच तिथे सांगितलं अनुसरल्याचे आगंतुक कोणते अनारब्ध सुनके प्रारब्ध भोगेक्ष, ह्याची वेगळी काही अर्ज विनंती द्यावी लागत नाही, पण अनुसरण या प्रक्रियेमध्ये आपल्याला बसावं लागतं। तशा प्रकारे धर्मवार्ता जर का आपण करत राहिलो तर त्यासाठी खूप मोठे अवसर केल्यानेच देव येतात असं नाही बरं का। एकदम साधारण आहे की तुम्ही नुसते एकटेच लीळाचरित्र काढून जरी बसलात आणि एक लीळा रोजची वाचली मनापासून आवडीपूर्वक तरी परमेश्वराची कृपा दृष्टी आपल्याला प्राप्त होत असते। आणि म्हणून आपण एकमेक कधीही भेटलो तर आपली धर्मवार्ता मुख्यत्वे झाली पाहिजे। सुरुवातीच्या काळामध्ये 5 मिनिटं तुम्ही काय हाल हवाल विचारून घ्या, तुमच्याकडे पाणी आलं की नाही आलं, भाजी महाग झाली, उन्हाळा भरपूर आहे, थंडी सकाळी पडते, हे 5 मिनिटात सगळं आटपून घ्या। आणि तिथून 6व्या मिनिटापासून काहीतरी आज कुठला दृष्टांत वाचला, कुठली लीळा वाचली, म्हणून आपण एकमेकांशी धर्म संवाद जो आहे तो केला पाहिजे। आणि म्हणून आपला विषय सुरू आहे की 2 विद्वान व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये धर्मचर्चा होते। मागे एकदा मामाजी थोड्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, म्हणजे मी 96 पासनं बघतोय तर पहिल्यांदाच मामाजी ॲडमिट होते दवाखान्यामध्ये, साधारणचं होतं। आणि त्यानंतर मग डिस्चार्ज मिळाला, आश्रमात आले। मग त्यावेळेला ज्यांना ज्यांना कळालं ते आता काळजीपोटी मामाजींना भेटायला यायला लागले। त्याच्यामध्ये येळंबकर बाबा एकदा आलेले होते। येळंबकर बाबा आलेले आणि मग असं व्हायचं की मामाजींना भेटायला कोण ना कोण महंत वगैरे येत राहायचे आणि त्यांची ती धर्मवार्ता चालत राहायची। मग येळंबकर बाबा आलेले, येळंबकर बाबांनी मामाजींना 5-6 मिनिटं त्यांचं ते विचारलं, काय झालं, कसं झालं, किती दिवस ॲडमिट आहे, हा विषय म्हणजे जे काही बोलणं आहे, चौकशी आहे, ही सगळी झाल्यानंतर त्या ठिकाणी धर्मवार्ता सुरू झाली। आणि मामाजी सुद्धा मग त्याच्यामध्ये त्यांना बाबांना उत्तर दिले, काही प्रश्न मामांनी केले। म्हणजे 2 अधिकरणांना सुद्धा शंका असतात, प्रश्न असतात, आपले प्रश्न आपण त्यांच्यापुढे मांडतो आणि ते जे आहेत त्यांचे प्रश्न मग असे धर्मचर्चेमध्ये ते बोलल्या जातात, सांगितल्या जात असतं। अशा प्रकारे त्या ठिकाणी जी धर्मवार्ता झाली ती आमच्यासाठी म्हणजे आम्ही विसरून गेलो की मामाजी ॲडमिट होते किंवा आजारी होते वगैरे, मामाजी स्वतः विसरून गेले, भेटायला आलेले लोक सगळे विसरून गेले। त्या ठिकाणी कमीत कमी अर्धा तास तरी ती चर्चा इतकी छान चालली आणि ज्यांना ज्यांना कळालं आम्ही त्या मामाजींच्या रूममध्ये थांबलेलो आहोत। म्हणजे आता त्या वेळेला सुद्धा काय आहे, एक औपचारिक बोलणं आहे, एकमेकांची विचारपूस चौकशी, पण लगेच प्रश्न आहे। मला आठवतं की मेहकरकर बाबा जुने सरलेले आलेले एकदा दुपारच्या वेळेला संवत्सरला, ते आल्यानंतर त्यांनी म्हटलं कोणाला उठवू नका, मामाजी आहेत, बाबाजी आहेत, दुपारची वेळ आहे, कोणाला उठवायचं नाही। आणि त्यांची व्यवस्था एका रूममध्ये आम्ही केली, आम्ही सगळेजण तिथे बसलेलो आणि बाबांनी प्रश्न केला आम्हाला की प्रपंच कसा ठरवला। आम्ही म्हटलं बाबा हे आपणच सांगा। बाबा म्हणाले की मी तर मला जे कळाले ते मी नंतर सांगेन, तुम्हाला काय कळालं ते सांगा मला।
म्हणजे तुमच्याकडनं मला काहीतरी घेता येईल, की तुम्हाला काही व्यवस्थित अजून कळालं असेल माझ्यापेक्षा, पण तिथे पण धर्मवार्ता त्यावेळेला झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने अधिकरण मंडळी जे येतात, धर्मचर्चा करणारे जेव्हा येतात, ते काही ना काही विचारपूस चौकशी करतात, पूस प्रश्न करतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि आता ते बाबांची भेट आहे ते अजूनही लक्षात आहे. आता दोन्ही ज्या घटना सांगितल्या त्या माझ्या का लक्षात आहेत, आणि तिथे धर्मचर्चा झाली त्यावेळेला, आणि म्हणून ही धर्मचर्चा होणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे जेव्हा हरगर्व भट जे आहेत ते कवीश्वर बासांना भेटले आणि थोडी उघाणी केली, म्हणजे थोर चर्चा झाली. परिबोधू भेद अवभेदानयची, तुमचं आणि आमच्या मतामध्ये काय फरक आहे बरं? तुम्ही जे मत मांडता कर्मराटीमध्ये, आम्ही जे मत मांडतो दैवराटीमध्ये, याच्यामध्ये फरक काय आहे शास्त्रामध्ये? मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इतर लोक जे आहेत ते कसं मानतात, अभेद आणि भेद. ते अभेदवादी आहेत. ते म्हणतात जीव ईश्वर सगळं एकच आहे, वेगळं काही नाही आहे, हे सर्व ईश्वराचेच अंश आहेत सगळे जीव. आणि महानुभाव पंथाचं तत्वज्ञान आहे भेदवादी, म्हणजे जीव वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळे आहेत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो भेद जो आहे तो भेद आपल्या शास्त्रामध्ये प्रामुख्याने तो मांडला गेलेला आहे. आणि तो जो भेद आहे त्याच्याविषयी चर्चा झाली. परंतु ते जे हरगर्व भट आहेत त्यांना बोधू भेद अवभेदानयची, म्हणजे भेदाचा जो बोध आहे तो त्यांना उमटतच नव्हता, त्यांच्या लक्षात येत नव्हता की कसं काय बरं जीव वेगळे आणि परमेश्वर वेगळे. आणि मग तो जो भेद आहे की जीव वेगळा परमेश्वर वेगळे, मुळात म्हणजे हा उलट सोपा भेद आहे लक्षात यायला. परंतु एखाद्या गोष्टीचा पगडा आपल्यावर असतो त्यावेळेला आपल्याला ती चुकीची गोष्टच बरोबर वाटत असते. जसं मी सांगितलं की अक्षता लावू नका, का लावू नका, आणि त्याला वचनांची प्रमाणं दिलेली, आपण लिळेचं प्रमाण दिलं. पण ते काही लोक म्हणतात असं कसं काय, बाईचा वाहतो त्यांना आपण का नाही व्हायचं. म्हटलं बाईजांनी तर आपलं देह पण वाहिलं पाण्यामध्ये, मग ते कधी करायचं आता. म्हणजे त्यावेळेला तो पगडा एवढा असतो अक्षता लावायचा, हा अन्य ह्याच्यातनं आलेला आहे. आपण श्लोक कसा म्हणतो, चंदन गंध अक्षता घे देवा, असं म्हणतो का? कसा श्लोक आहे, चंदन गंध घे देवा, बस एवढंच आहे. तिथे अक्षता हा प्रकार नाही येत. आपण म्हणताना अक्षता किंवा गंध लावताना जो श्लोक म्हणतो त्याच्यामध्ये अक्षता हा शब्दच नाही आलेला आहे. मग अक्षता का नाही लावायच्या, कारण की ते एक कण सुद्धा वाया जाऊ देऊ नये. अणू अणू सांडावे, असं अणू अणू सांडतात तुम्ही, कण कण सांडता. किंवा मग आपले शीत मुंगी आदी करून नेऊ नेदावे, स्वामी सांगतात. आता हे कोणाची प्रमाण आहे ते श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित आहे की एक कण सुद्धा वाया गेला नाही पाहिजे. मग आता जर का हे आपल्याला कसं पटलं पाहिजे, हे आम्ही परंपरेने करतो, सगळे करतात, आम्हाला अमक्याने सांगितलं तमक्याने सांगितलं म्हणून ते सोडायचंच नाही का आपण. आपल्याला जर का स्वामींच्या वचनाचं प्रमाण मिळालं तर ते आपल्याला सोडता आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे की खरोखर एवढे कण वाया जातात. मी तर म्हटलं की दीक्षेच्या वेळेला मागेही सांगितलं मी की दीक्षा असेल ज्यांची त्यांचा तो चौक भरला जातो तांदळाचा वगैरे, हां, आणि त्याच्यावर ते पाय देऊन बसल्या जातं. आता ते तांदूळ उपयोगी जातात का कशाच्या, खाण्याच्या वगैरे. दीक्षा कुठे असते, मार्गातच असते कधी पण. मग तांदूळ कुठले येतात, मार्गातलेच तांदूळ येतात भिक्षांना. त्याच्यावर आपण पाय देऊन बसलो, त्या तांदळाचं पुढे काय होतं. तांदळावर भिक्षांनावर पाय देऊन बसणं किंवा नॉर्मल सुद्धा अन्नावर पाय देऊन बसणं हे चुकीचंच आहे. म्हणून आता तुमची जेव्हा केव्हा दीक्षा होईल आणि तो जर का चौक भरला तर तुम्ही सांगायचं बाबा की आम्हाला हे तांदळाचं हे नको, बाकीच्यांना टाकायचं तर टाका पण आम्हाला नको पाहिजे. इत्यादी प्रकारे आपल्याला जर का एखादं तत्व कळालं, वचन रूपाने जर का कळालं, श्रीमुखीचं प्रमाण देऊन जर का कळालं तर आपल्याला तो दोष टाळता येतो, तो टाळला पाहिजे. परंपरेने बहुतांशी काही केलं असेल, परंतु आता आपल्याला इथे लक्षात आल्यानंतर ते कळालं पाहिजे. परंतु अवबोधानयेची,
एखादा विषय साधा सोपा सरळ असतो, पण तो अवबोधा न येची. आता इथे जर का सर्व ईश्वराचेच अंश आहेत, तर आपण एकमेकांना दुखवलं पाहिजे का? एकमेकांशी वाद घातले पाहिजेत का? एकमेकांच्या पाया पडलं पाहिजे की नाही? की लात मारली पाहिजे एकमेकांना? सगळे सारखेच आहेत, एकच आहेत. महाभेद काय झाला? जातीभेद का झाला? वर्णभेद का झाला? सगळे एकच असल्यानंतर हा विषय कळायला पाहिजे त्यांना. पण तो त्यांच्या लक्षात येत नाही की सर्व जर का एकाच ईश्वराचे अंश आहेत. आम्ही दुधाचे पदार्थ खात नाही म्हटल्यानंतर त्याच्यात दही पण आलं, त्याच्यात दूध पण आलं, त्याच्यामध्ये ताक पण आलं, त्याच्यामध्ये पनीर पण आलं. म्हणजे त्यातलं काहीच खाल्लं नाही पाहिजे. मग त्यातलं एक चालतं आणि एक चालत नाही हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या सिद्धांत मांडणीमध्ये कुठेतरी काहीतरी चुका होत आहेत. जर का सगळे एकाच देवाचे अंश आहेत, मग यांच्यामध्ये वर्णभेद का झाला? आपल्याला हा चांगला हा वाईट का वाटायला लागला? म्हणजे हे दोन्हीही वेगळे आहेत. ईश्वराचे अंश तर ते नाहीच, पण जीव सुद्धा स्वतंत्र आहे. तुमचा जीव वेगळा आहे, माझा जीव वेगळा आहे, स्वतंत्र आहे. इतकं सोपं तत्वज्ञान आहे. परंतु अवबोधा नयेची, हरगर्व भटांच्या अवबोधा नयेची का? कारण की तो पगडा त्यांच्यावर परंपरेने बसलेला आहे, तर लादले गेलेले आहे त्यांच्यावर आणि बुद्धीच्या पटलावर ते बसलेलं आहे. अशा पद्धतीने जसं आता सकाळी उठल्या उठल्या आपण चहा घेतो की नाही? डॉक्टर सांगतात सकाळी सकाळी असं चहा घेऊ नका अनवसरपोटी, म्हणजे चहा घेऊच नका मुळात. पण आपल्याला ते पटतं का? ना. मी लहानपणापासून घेतो चहा, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते बसलेलं आहे, ते सुटत नाही आपल्या. तशा पद्धतीने हरगर्व भटांचं जे शास्त्र आहे ते त्रिगुणात्मक आहे, अन्य राटीचं आहे, देवताजनित आहे आणि काही अंशी शोक्तीचं पण आहे. अन्य शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती असं सगळं मिसळतं. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय आहे की त्यांना ते त्रिगुणात्मक शास्त्र त्यांच्याकडे आधी स्थित आहे. आणि इथे कवीश्वरवास निर्गुण शास्त्र सांगतायत ते अवबोधा नयेची, लगेच काही ते पटणं शक्य नाही. आणि मग ते वाराणसी जात होते. आणि ते कुठे चालले होते? वाराणसीचा प्रवास त्यांचा होता. वाराणसीला जाता जाता त्या ठिकाणी ते थांबले. हरगर्वी म्हणतले आताची ये वेळे चर्चा असो देव. ते कवीश्वर भासांना म्हणतात माझ्या काही लक्षात येत नाही तुम्ही काय बोलताय, परंतु आता मला सुद्धा वेळ नाहीये. त्याच्यामुळे आपण असं करूया, आताचे वेळे ये चर्चा असो देव, इथे चर्चा इथेच थांबू आपण. आणि मी वाराणसीहून येऊनी मग मागुते तुमचे दर्शन घेऊनी वाराणसीवर मी येईल आणि निवांत तुमच्याकडे येईल. आता लक्षात घ्या बरं का, आता बोलता बोलताच माझ्या हे लक्षात आला विषय की त्यांना वाराणसीला जायचं आहे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक वेगळी तयारी आहे, वाराणसीची तयारी आहे पूर्ण. आणि इथे चर्चाही करायची आहे आपल्याला. जर का घरी पण जायचंय आणि चर्चा पण ऐकायची, त्यावेळेला आपल्याला निरूपण कळत नसतं बरं का. तुमचं जर का वेळेचं बंधन तुम्ही हे करत असाल, आता एवढे वाजले बरं का घरी जायचंय, निरूपण कधी संपतं, तो पूर्ण जो काळ आहे तुमचा निरूपण जेवढं ऐकाल तेवढं डोक्यावरून जाईल, समजणार नाही. आणि म्हणून निरूपणाच्या वेळेला फक्त निरूपणालाच वेळ देता आला पाहिजे आपल्याला. इथे वाराणसीला जाण्याचं सुद्धा डोक्यात आहे आणि एकीकडे त्यांचं चर्चा पण त्यांना करायची, म्हणून त्यांचं चित्त जे आहे ते कुठेतरी एकवटलेलं नसल्यामुळे तो विषय कवीश्वरभास उत्तम प्रकारे मांडत आहेत, पण त्यांच्या तो लक्षात येत नाही. हीच गोष्ट आत्ता बोलता बोलता परत सुचलं मला की हीच गोष्ट महादाईसांच्या बाबतीत आहे. महादाईसा सुद्धा वाराणसीला जायचं आहे त्यांना, दादोस त्यांच्या डोक्यामध्ये टाकलेलं आहे त्यांनी. आणि आमचे स्वामी त्यांना सांगतायत, इथे कवीश्वरभासनी प्रत्यक्ष श्री चक्रधर स्वामी सांगून राहिलेत महादाईसांना, पण महादाईसांच्या लक्षातच येऊन नाही राहिलं ते. आमचे स्वामी द्वारावतीला जाताना सुद्धा त्यांना थांबवत आहेत. लक्षात घ्या बरं का हे वाक्य. आता जाता ना तुम्ही द्वारावतीला जाता ना, द्वारकेला खूप लोक जातात. आणि आमचे स्वामी काय सांगतात की बाई तिथे जाऊ नका. आमचे स्वामी वारत आहेत, जायला नाही सांगत आहेत, पण महादाईसा मात्र जाण्याची तयारी. दोन्ही वेळा असंच का झालं? कारण की मनामध्ये ते ठसवलेलं आहे, तिथे जाण्याची तयारी एक करून ठेवलेली आहे त्यांनी. आणि त्याच्यामुळे स्वामींचं बोलणं जे आहे ते अवबोधा न येची, ते काय सांगतात कळत नाही.
तुमच्या मुलांनी जर का हट्ट धरला सायकल घ्यायचीच, तुम्ही काही जरी सांगा त्याला, आता रस्त्याला हे वर्दळ असते, असं होतं तसं होतं, काहीही सांगा, तो म्हणतो नाही मला सायकल घ्यायचीच. कारण की त्यांनी ते निश्चिती केलेली, त्याची तयारी ती मनामध्ये सुरू आहे. तसं हरगर्भ भटांचं झालं आणि म्हणून त्यांना ते कदाचित मन केंद्रित नसल्यामुळे त्यांना तो विषय कळाला नाही. आणि ते म्हणतात मागू ते तुमचे दर्शन घेऊन, म्हणजे परत मी येईन तुमच्याशी या विषयावर बोलायला. कवीश्वरवासी म्हटले हो का, जाल तरी परीसनाथाच्या श्रीपुराहुनी जा. पारिसनाथाच्या श्रीपुरावरून जा, म्हणजे श्रीपूर म्हणजे शिरपूर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी वाराणसीला चाललोय. आता वाराणसीला चाललात म्हणजे तुम्ही अमक्या अमक्या भागात जाणार असाल, त्या भागातनं तुम्ही जाणार असाल तर मध्ये तुम्हाला श्रीपूर इथे आलेलं आहे, श्रीपूर आणि सिरपुरावरून, आणि दुसरा पाठ त्याचं सिरपूर असं आलेला आहे आणि आत्ताचं ते शिरपूर आहे. आणि त्या शिरपुरावरून जा. कुठलं शिरपूर? शिरपूर 2, 4, 5 असतील ना. पारिसनाथाच्या म्हणजे वडगाव भरपूर आहेत. एक आहे आंबे वडगाव, म्हणजे त्या वडगावाला ते विशेषण लावलेले, कुठली ओळख आहे त्याची ती. एक मी ऐकलं माकडाचे वडगाव, तिकडे माकडं वगैरे भरपूर असते. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गावाला त्याची ती काय ओळख आहे, ती विशेषता आहे. तर हे सिरपूर कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? तिथे वाशिमच्या जवळ आहे. करंजी आहे, करंजीच्या पुढे ते शिरपूर आहे. तिथे पारिसनाथाच्या म्हणजे जैन लोकांचं तिथे चांगलं वास्तव्य आहे. तिथे त्या ठिकाणचं त्यांचं काय मंदिर वगैरे ते काहीतरी आहे त्यांचं. तर ते शिरपूर आहे आणि त्या शिरपुरावरून जा. ते तर आमचे गुरुभाऊ आनोबा असती. आनोबास जे आहेत आमचे गुरुबंधू आहेत ते त्या ठिकाणी आहेत. तयासी भेटावे, त्यांना भेटून जा. आता कवीश्वरबास हे खूप विद्वान व्यक्ती आहेत बरं का, साधी व्यक्ती नाही आहे. परंतु त्यांच्या लक्षात आलं की आपलं बोलणं यांना कळत नाही. आपल्याला सगळ्यांचंच बोलणं कळत नसतं बरं का, शास्त्र तेच असतं. परंतु कधी कधी आपल्याला ह्यांच्याकडनं कळत नाही, त्यांच्याकडनं कळतं, असं होत असतं. आमची वसमतला पोथी झाली. एक म्हाताऱ्या बाईंनी ती पोथी ऐकली सर्व. ते शेवटच्या दिवशी मला बोलले की बाबा तुम्ही बोललेलं मला सगळं कळालं, पण बाकीच्यांचं बोलणं मला कळतच नाही. असं होतं बरं का. कदाचित एखाद्याला माझं बोलणं नाही कळणार, दुसऱ्याचं कोणातरी बोलणं कळेल. म्हणजे आपला अधिकार कसा आहे त्यानुसार काय होत असतं, आपल्याला बोध होत असतो. आणि म्हणून इथे सांगतात की तयासी भेटावे. कवीश्वरबास हे वडील गुरुबंधू आहेत आणि आनोबास हे कनिष्ठ म्हणजे लहान आहेत त्यांच्यापेक्षा. तरी सुद्धा कवीश्वरबासांच्या लक्षात आलं कदाचित आपलं बोलणं त्यांना प्रणवत नसेल, पण आनोबासांच्या मुखे त्यांना कदाचित बोध होऊ शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं की तयासी भेटावे मग सामोरे जा, नंतर पुढे जा तुम्ही. तेवेळी ते श्रीपुरासी आले आणि ते शिरपूरला आले. आनोबासी भेटी झाली, आनोबासांची त्यांची भेटी झाली. भेटी सरीसीची उघाणी प्रवर्तली आणि भेटल्या बघा परत तोच विषय आला. भेटल्या चर्चा सुरू झाली. म्हणजे त्यांनी सांगितलं असेल आम्ही अमक्या अमक्या ठिकाणाहून आलो, कवीश्वरबासांची भेटी झाली आणि तिथे आमची काही विषयाची चर्चा झालेली होती वगैरे. कुठला विषय काय, तिथे परत चर्चा सुरू झाली. जिये वाक्य कवीश्वरबासी उद्धारिले, हे तेची हेतू तियेची वाक्य तेची मांडणी, सारिकीची व्युत्पत्ती परितेथ प्रत्यया नयेची आणि येत आनोबासाचे प्रत्यया आले. परत चर्चा झाली. चर्चेमध्ये परत विषय तोच निघाला आणि विशेषता अशी की आमच्या शास्त्र जे आहे ते जर का तुम्ही वचनाधार आणि लिळेधार जर का मांडलं तर जे तुम्हाला तिकडे ऐकायला मिळेल तेच इकडे ऐकायला मिळेल, जे इकडे ऐकायला मिळेल तेच तिकडे ऐकायला मिळेल. कुणाच्याही मुखाने जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा एकच तुम्हाला ऐकायला मिळणार, सिद्धांत एकच ऐकायला मिळेल. सिद्धांत 2, 2, 4, 4 ऐकायला मिळणार नाहीत. कदाचित शब्द मांडणी वेगळी असू शकते, परंतु जर का तुम्ही एका शाळेचं शास्त्र भोगलेलं असाल तर त्या वचनाला शंका तीच दिल्या जाते की ऐसे दुःखरूप साधन गोसावी का विहिले. दुःखरूप साधन स्वामींनी का विहित केलं,
न सुख साधने देव न पविजे। सुख साधने म्हणजे 30 शंका तुम्हाला एका शाळेची असतील तर 30 शंका, तेच उत्तर त्याची, तेच त्याचे अर्थ। अशाच पद्धतीने भेटी सरिसी उघानी प्रवर्तीने जे वाक्य कवीश्वर बासी उद्धारिले, कवीश्वर बासांनी जे वाक्य म्हटले, जे वाक्य म्हटलेले आहेत, कारण की त्या काळामध्ये जे पाठांतर आहे आणि जे काही शास्त्र निरूपण श्रवण आहे ते केल्यानंतर त्याची उजळणी केल्या जायची आणि त्याच्यामुळे जसेच्या तसे वाक्य त्या अर्थाचा जो सिद्धांत अर्थ, जसं विचारस्थळ जर का असेल तर विचारस्थळातल्या काही ह्याची व्याख्या अशा पक्क्या आहेत। आचारस्थळातलं तरी आपण आपल्या शब्दामध्ये समजा अर्थ लावू शकतो, पण विचारस्थळाचे विचाराची जी वचनं आहेत त्याचे अर्थ असे पक्के आहेत। जसं का एखादा शब्द मी सांगेन, विकार म्हणजे काय, पदार्थ संबंधी जीवान सारखा होय आणि उल्लेख उपजे, याला म्हणतात विकार। म्हणजे ती व्याख्या एवढी त्याची। एरवी आपण मोकळं सांगू शकतो विकार म्हणजे आवडी, विकार म्हणजे नावडी असं म्हणू शकतो आपण, पण त्याची व्याख्या ही पक्की आहे। मग आता ही व्याख्या कुठेही जरी विचारली मानव पंथात ही व्याख्या एकच येणार। आणि म्हणून कवीश्वर बासांनी जे शब्द जे वाक्य उद्धारिले म्हणजे बोलले, तेची हेतू तियेची वाक्य, तो हेतू सुद्धा ते वाक्य सुद्धा आणि मांडणी सुद्धा तशीच टप्प्याटप्प्याने आहे की आधी पूर्वी प्रकरण, त्याच्यानंतर मगच अन्य व्यावृत्ती आणि मग युग धर्म, उलट पालट होणार नाही। तुम्ही घोग कुठूनही घेतला तरी आधी पूर्वीचाच घोग दिला जाईल, पूर्वी प्रकरणाचा, आणि नंतरच अन्य व्यावृत्तीचा, नंतरच युग धर्माचा, तियेची मांडणी। तसं शास्त्र निरूपण करताना जो विषय आहे त्याची मांडणी ठरलेली आहे, त्याच पद्धतीने ते मांडल्या जाईल। सारिखीची व्युत्पत्ती आणि त्याचं जे विश्लेषण आहे ते सुद्धा सारखंच आहे। म्हणजे सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्ती, मध्ये म्हणजे हिमासेतू मध्ये 5 शते कर्मभूमी, कवण म्हणजे जीव देवता, करण म्हणजे त्यांचे साधन, आंतर्याग वैर्याग भाव साधन, नाना पुण्य अनंत, आणि पुढे येतं कवणे करणे मुंची जेना, म्हणजे दुःखापासून मुक्तता होईना। हे कुठे जरी ऐकलं पूर्वी प्रकरणाचा अर्थ तुम्हाला हाच ऐकायला मिळणार आहे। म्हणजे ही व्याख्या पक्की आहे। तेची मांडणी, सारिखीची व्युत्पत्ती म्हणजे त्याचं विश्लेषण तुम्हाला सारखंच ऐकायला मिळणार। एका ठिकाणी जे ऐकलं तेच दुसऱ्या ठिकाणी ऐकायला मिळेल। परितेथ प्रत्यया न याची, सगळं तेच, परंतु हरगर्व भटांना कवीश्वर बासांच्या मुखाने समजलंच नाही काहीच। परंतु येथ अनुबासाचे प्रत्यय आले, अनुबासांनी सांगितल्यावर मात्र त्यांना ते समजलं आणि कवीश्वर बासांकडे समजलं नाही। यदा कदाचित असं असेल त्यावेळी त्यांच्या तो बोध होण्यासाठी त्यांनी काही अडथळे जोडलेले आहेत, ते अडथळे तिथे मध्ये येत आहेत। आणि कदाचित कवीश्वर बासांकडनं विषय नाही कळाला याचं दुःख त्यांना मनामध्ये झालं असावं, कारण की आता ते दैवराटीकडे येऊन राहिलेले आहेत। ते दुःख झालं असेल त्यांना की एवढा विषय त्यांनी समजून सांगितलं तरी आपल्याला कळालाच नाही, का नाही कळाला बरं? आणि एवढ्या वेळ चर्चा झाली म्हणजे त्यांच्याही बोलण्यामध्ये काहीतरी मुद्दे महत्वाचे आहेत आणि आपण कुठेतरी कमी पडतोय असं कुठेतरी वाटलं असेल, दुःख झालं असेल, त्याच्यामुळे तो अडथळा कदाचित तो निघून गेला असेल। आणि कवीश्वर बासांनी अजून त्यांना सांगितलं की अनुबासांना भेटा, म्हणजे अजून त्यांना त्याची आवड निर्माण झाली की बघू आता ते काय सांगतात, आणि याच्यामुळे त्यांचा शास्त्रातला जो अडथळा आहे तो कदाचित निघून गेला असेल। आणि म्हणून आता इथे अनुबासांनी सांगितल्यानंतर ते प्रत्यय आलं। अधिकार भेद असाही असतो की मोठ्या अधिकाऱ्यांकडनं एखादा विषय कधी कधी नाही कळत आणि सामान्य भिक्षुकांनी ते सांगितलं तर लगेच पटतं, कळतं आपल्याला, पटतं म्हणण्यापेक्षा ते लक्षात येऊन जातं। हा भेद आपला अधिकाराचा असतो, तो भेद आपल्याला इथे हरगर्व भटांच्या बाबतीमध्ये बघायला मिळतो। जीवेश्वर विभेदू मानिला, आणि जीवेश्वर विभेद जो आहे, भेद जो आहे की जीव वेगळा आणि परमेश्वर वेगळे, देवता वेगळ्या, प्रपंच वेगळा, हे जे काही चारही पदार्थ स्वतंत्र आहेत, हा जो भेद त्यांना मगाशी पटत नव्हता तिकडे कवीश्वर बासांकडे, तो अनुबासांकडे त्यांना तो पटला, लक्षात आला आणि त्यांनी मानिला आणि मान्य केला की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बरं का। मान्य करणं
आणि मान्य कोण करत असतं माहिती आहे का? जे विद्वान व्यक्ती आहेत ना ते मान्य करत असतात. जे चर्चक व्यक्ती आहेत आणि चर्चेसोबत ज्यांच्याकडे जिज्ञासा आहे, मागच्या स्मृतीमध्ये वृद्धाचारात बघितलं आपण, त्यांच्याकडे जिज्ञासा पण आहे हरगर्व भटांकडे. ते फक्त वाद घालायला आलेले नाहीत, नुसती चर्चा करायला आलेले नाहीत. मागच्या वृद्धाचारात आपण बघितलं ना की त्याच्यामध्ये चर्चक पण असलं पाहिजे. कालच्या लीळेमध्ये बघितलं, प्रेम उपाव निरूपण या लीळेमध्ये आपण काल बघितलं की त्या ठिकाणी म्हातारी चर्चक पण आहे आणि जिज्ञासक पण आहे. नुसतीच चर्चक असती तर मग काही विषय नाही, विषय समजून घेण्याचा विषय नसतो, तो फक्त चर्चा करायची बस, त्यांना हरवायचं. इथे हरगर्व भट आहे ते चर्चक सुद्धा आहेत आणि जिज्ञासक सुद्धा आहेत. म्हणजे त्यांना ज्या गोष्टी नवीन कळाल्या त्या गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला आणि ते कळत नाही म्हणून परत अनुभवासांना भेटले. म्हणजे जिज्ञासा त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे जिज्ञासा असेल तर हा लाभ आपल्याला होत असतो की नवीन अर्थ जर का प्राप्त झाला, सिद्धांत अर्थ प्राप्त झाला जो आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हता, तर तो आपण स्वीकारतो. माहीम भट्टांनी सुद्धा तो स्वीकारलेला आहे. भरपूर प्रश्न केले पण सिद्धांत अर्थ स्वीकारला कारण जिज्ञासा मनामध्ये होती. अर्जुन देवाने सुद्धा भरपूर प्रश्न केले, ऐकायलाच तयार नाही आहे, परंतु जिज्ञासा मनामध्ये होती. आणि मग ते जेव्हा विश्वरूप दर्शन वगैरे निरूपण झालं तेव्हा त्यांनी ते स्वीकारलं. जिज्ञासा असेल तरच आपण ते स्वीकारतो आणि नसेल तर आपण फक्त चर्चा करू, त्याच्यामधनं स्वीकारणार आपण काहीच नाही. आणि त्यांनी मानिले आणि नंतर मग वाराणसी जाता राहिले. हा मुद्दा पण लक्षात घ्या बरं का. ते जेव्हा कर्मराटीचे आहेत तेव्हा ते वाराणसीला जाण्याची पूर्ण तयारीनिशी निघालेले आहेत ते. आणि आता बोध झाल्यानंतर त्यांनी काय केलं? वाराणसीला जायचं टाळलं. वाराणसी काय आहे? देवता क्षेत्र आहे. जिथे जिथे देवता क्षेत्र आहे, जात्रे क्षेत्रा न वचावे असं आम्हाला देवानी सांगितलंय. पुरुषोत्तम क्षेत्रा न वचावे. आज जे आम्ही कुठे कुठे जातो आहोत ते सगळे अन्य ठिकाणं बहुतांशी आहे. तिथून स्पर्श करूनच पुढे जावं लागतंय, तिथे थांबूनच पुढे जावं लागतंय. इथे जर का तुम्हाला बोध झाला, जीवेश्वर भाव उमटला, देवता कळाल्या, मळीनत्व काय ते कळालं, जागेचे भेद जर का कळाले, राजस तामस हिंसक जागा जर का कळाल्या, विकल्पदनी जागा जर का कळाल्या, तर आपण त्या त्या ठिकाणी जाणं हे आपण टाळणार आहोत. आमचा जो काही साधक वर्ग आहे तो जर पाणी जरी प्यायचा असेल तर आधी तिथे नपाळता आहे का ते बघितल्या जातं आणि मगच पाणी पिल्या जातं. इतकं बारकाई आहे, इतक्या बारकाईने आमचा पंथ चालत आलेला आहे. आणि जर का आता आपण अन्य क्षेत्राच्या ठिकाणी जात असू, राहत असू, खात असू, तुम्ही म्हटले आम्ही तिथे खाणार पिणार नाही, जरी नाही खाल्लं पिल्लं तरी युधिष्ठिरा निरय दर्शन का झालं बरं? कारण की नुसते कलियुगामध्ये राहिले ते 7 दिवस, फक्त ऑक्सिजन घेतला कलियुगाचा, बाकी काहीच घेतलं नाही. पाणी नाही, चहा नाही, कॉफी नाही, काहीच घेतलं नाही. तरी सुद्धा त्यांना नरकाचं दर्शन झालेलं. म्हणजे जागेची, भूमीची ही विशेषता आहे की तुम्ही कुठल्या भूमीमध्ये आहात त्यानुसार तुम्हाला तसं फळ पुढे होण्यासाठी त्या क्रिया त्या भूमीमध्ये घडत असतात. आणि त्यांनी वाराणसी जाता राहिले, रद्द केलं ते, आता वाराणसीला जायचं नाही. आणि मग येतुलेनी अनोबासा ते म्हटले आता तुम्ही आपला धर्म सांगावा. आता तुम्ही तुमचा जो धर्म आहे तो मला निरूपण करा, सांगा, मला हे सगळं पटलेलं आहे. अनोबासी म्हटले तुम्हासी जे प्रथम भेटले ते आमचे वडील गुरुबंधू. आता सौजन्य बघा किती आहे महानुभाव पंथामध्ये. कोणी एकमेक स्वतःचं श्रेय स्वतःला असं घेत नाही. आपला गुण तो पुढीलावरी घालावा. आपलं श्रेय जे आहे जरी आपण केलं त्याचं श्रेय दुसऱ्याला देता आलं पाहिजे की त्यांच्यामुळे हे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे इथे या ठिकाणी हा जो आदर्श आहे जो आम्हाला बघायला मिळतो की अनोबास म्हणतात तुम्हाला आधी जे भेटलेले आहेत ते आमचे वडील गुरु बंधू आहेत बरं का, मोठे आहेत आमच्यापेक्षा, ते साधे सुधे नाहीत. तुम्हाला त्यांच्याकडनं विषय कळाला नाही, माझ्याकडनं कळालं म्हणजे मी खूप मोठा झालो अशातला भाग नाही. तेच आमचे वडील गुरुबंधू आहेत. तयापासी चाला. तुम्हाला जर का धर्म ऐकायचा आहे, निरूपण ऐकायचं तर त्यांच्याकडेच तुम्हाला जावं लागेल. आणि तुम्ही चाला म्हणजे हे घेऊन चालले त्यांना. मातया करवी सांगवनी, त्यांच्याकडनंच तुम्ही ते निरूपण ऐका.
म्हणून आनोबास हरगर्व भटा ते आसटी ये घेऊन आले. आनोबास हरगर्व भटांना कुठे घेऊन आले? आष्टीला घेऊन आले. भेटी झाली आणि कवीश्वर बासांना आनोबास म्हणतात, यासी धर्म सांगावा, यांना तुम्ही निरूपण करा बरं का. म्हणून मागील सांगितले, मागील सर्व सांगितलं. कवीश्वर बासांनी विचारलं असेल, पण ह्यांना तो विषय कळाला की नाही कळाला? मागील अवघेची सांगितले. कवीश्वर बास आनोबासांना म्हणतात, सौजन्य बघा कसं एकमेकांना देता येतं. ते म्हणतात की यासी तुमचे मुखे होवावे, हे तुमचेची अधिकारी, हे तुमचे अधिकारी आहेत. ह्यांना तुमच्याच मुखाने बोध होणार आहे आणि तो झाला, किंवा त्यांना जो काही प्राथमिक विषय जो कळालेला आहे, आता पुढे जो काही बोध कार्य होणार आहे त्याला सुद्धा तुम्हीच निमित्त व्हाल, तरच यांना कळणार आहे, माझ्या मुखाने कळणार नाही. कवीश्वरबासी म्हटले, यासी तुमचेनी मुखे व्हावे, असा ईश्वराचा हेत आहे. हे तुमचेची अधिकारी, हे तुमच्याकडनं बोध होण्याला अधिकारी आहेत. जेहीची युक्ती तुम्ही बोललेली ती त्याची युक्ती आम्हासी उघाणी झाली. जे तुम्ही बोललात त्याच विषयावर मी पण बोललो, तेच मुद्दे मी पण मांडले, तेच शब्द मी पण दिले, तेच प्रमाण मी पण दिले. परी आमचेनी याच्या प्रत्यया न याची, परंतु माझ्या बोलण्यामुळे यांना काहीच प्रत्ययाला आलेलं नाही. आणि तुमचेनी आले, आणि तुम्ही जे सांगितलं ते मात्र त्यांच्या प्रत्ययाला आलं. म्हणून हे तुमचेच अधिकारी, हे तुमचे अधिकारी आहेत. म्हणजे अधिकार सुद्धा ओळखता आला पाहिजे. नुसतंच मी मोठा वगैरे असं म्हणून नाही चालत. तिथे आपल्याला ते अधिकारी जो जीव आहे, अधिकार्य जो आहे, ते अधिकार्याचा काय हे आहे, अधिकार कसा आहे, काय आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार वर्तन करता आलं पाहिजे. ऐसे तयाच्या प्रत्यय आणले, असं त्यांच्या प्रत्ययाला आणलं. म्हणजे आनोबासांना समजावून सांगितलं की मी जरी यांना सांगितलं तरी तसं होणार नाही. आता ज्यांच्याकडनं बोध झाला त्यांच्यावर आपण थोडेसे प्रभावित होतो. तुम्हाला एखाद्याने विषय एखादा समजावून सांगितला आणि तो त्यांच्या लक्षात आला तर काय होतं, ते प्रभावित होतात आणि मग तुम्ही जे जे सांगाल ते तुम्हाला त्यांना ते पटत जातं. म्हणजे तशी ती वृत्ती तयार झालेली असते, अधिकार तयार झालेला असतो. अधिकार घेण्याचं जे घेतेद्वार आहे ते उघडलेलं असतं. आणि एरवी ज्यांच्याकडनं थोडंसं आपल्याला समजलेलं नसेल तर आपण काय म्हणतो, नको, त्यांचं थोडंसं अवघड असतं, किचकट असतं, थोडं डोक्यावरून जातं. म्हणजे आपल्या मनात ते बसलेलं असतं. म्हणून त्यांनी किती समजून सांगितलं तरी ते आपल्याला लक्षातच येत नाही. आणि म्हणून इथे सांगतात की बाबा तुम्हीच त्यांना धर्मश्रवण करवा. ऐसे तयांच्या प्रत्ययाला आणला आनोबासांच्या, आणि मग आनोबासी तयासी धर्मश्रवण केले. आणि आनोबासांनी पुढे त्यांना धर्मश्रवण ज्या पद्धतीने केलं पाहिजे त्या अनुक्रमे त्यांनी ते केलं. तैची भिक्षा केली आणि अशा सुंदर प्रकारे त्यांचं निरूपण झालं. आनोबासांचं अभ्यास त्यांनी करून घेतला त्यांच्याकडनं, हरगर्व भटांकडून. आणि हरगर्व भटांचा सुद्धा अधिकार आहे की त्यांनी लगेच भिक्षा केली. लगेच म्हणजे लगेच एका तासात नाही, एक विशिष्ट वेळ अभ्यास आहे. आधीच्या काळामध्ये लगेच असं दीक्षा वगैरे देत नव्हते, मार्गात गेल्यानंतर ठेवायचे. कधी कधी लोक काय करतात, धरून भांडून येतात आणि ते म्हणतात बाबा आम्हाला दीक्षा घ्यायची. आणि जर का त्या गडबडीत दीक्षा देऊन टाकली आणि 1 महिन्यानी त्यांचं टेम्परेचर आलं खाली की मग त्यांना वाटतं उगाच घेतली बरं का दीक्षा, असं मनामध्ये येतं. असे अनुभव घडलेले आहेत. मग त्यांना वाटतं, मग हा अनुभव मार्गाला आहे, अधिकरणांना आहे. अधिकरण मग सगळी चौकशी करतात एकदम गुप्तहेरासारखी, काय झालं, कशामुळे आला, का अनुसरण घ्यायचं, कशासाठी घ्यायचं. मग त्यांना वर्ष 6 महिने ठेवल्या जातं. मार्गात कसे राहतात, उठतात बसतात कसे, इत्यादी गोष्टी बघून मग त्यांना अनुसरण द्यायचं की नाही द्यायचं. तसं हरगर्व भटांना स्मृतीस्थळामध्ये आपल्याला नेहमी बघायला भेटतं की लगेच त्यांनी भिक्षा केली. त्यांनी केली परंतु त्यांना लगेच दिलेली नाहीये. ती एक विशिष्ट कालावधी राहून त्यांना ती दिलेली असणार आहे. मग तया नाव हरबाईसे म्हणती. हरगर्व भट आहेत. आता हरगर्व भट हे नाव नाही. दीक्षा झाल्यानंतर वस्त्र पालट होतो. ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्ही प्रपंचात ओळखल्या जातात त्या त्या गोष्टी आहेत ते
काढून घेतल्या जातात. दागिने अलंकार असतील, केस असतील, वस्त्र वेश असेल, आडनाव काढून घेतलं जातं, नवीन आडनाव मिळतं, नाव काढून घेतलं जातं, नवीन नाव मिळतं. अशा पद्धतीने काही गोष्टींचा बदल जो आहे तो करवल्या जातो. त्या प्रकारे यांना सर्व हरबा ऐसे म्हणायचे. हे वासुदेव भटाऊनी धाकुटे, वासुदेव भटही सुद्धा त्यांच्या आधी आलेले होते. त्यांच्यापेक्षा हे धाकटे म्हणजे धर्म श्रवणाच्या दृष्टीने ते लहान. मग येही प्रतिष्ठानी राहुनी, भोगनारायणी गद्दे केली. प्रतिष्ठान म्हणजे पैठण या ठिकाणी राहून, भोगनारायणाचं तिथे त्या ठिकाणी स्थान आहे. ते आमचे स्वामी तिथे मुक्काम करायचे. त्या ठिकाणी राहून म्हणजे पैठणला राहून त्यांनी गद्दे केली, म्हणजे काही काव्य त्या ठिकाणी त्यांनी ते केलेली आहेत हरगर्व भटांनी. तेथची प्रतिष्ठानी देहावसान झाले, आणि पैठणलाच त्यांचं देहावसान झालेलं. एकदा घर सोडल्यानंतर, परत अनुसरण झाल्यानंतर ते परत घरी गेले नाहीत. 8 वरिके प्रतिष्ठानी होते ऐसी मार्गरूढी. 8 वर्ष ते प्रतिष्ठान या ठिकाणी होते, पैठणला होते, आणि ईश्वर चिंतनामध्ये त्यांनी आपला देह जो आहे तो देवा ईश्वराच्या ठिकाणी क्षेपलेला आहे. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण 16 क्रमांकाचा वृद्धाचार जो आहे तो या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत हो.